नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की कालच्या व्हिडिओमध्ये देखील विदर्भात पावसाचा अंदाज दिलेला आहे. मध्य भारताच्या काही भागामध्ये आणि पूर्व भारताच्या काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण तयार होत आहे. WD पाठी WD येण्याचं सत्र हे उत्तर भारतात चालू राहणार आहे. काल नांदेड आणि लातूरच्या काही भागामध्ये गारपीट आणि वादळी पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे. त्याचबरोबर आज चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे आणि आपण बघतो की विदर्भासहित मराठवाड्यात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात 40°C तापमान आहे. काही ठिकाणी त्याहीपेक्षा अधिक तापमान आहे. मात्र यामध्ये आता 22 तारखेपासून 23 आणि 24 तारखेपर्यंत साधारण घट निर्माण होणार आहे. मात्र 25ला पुन्हा तापमान वाढू लागेल. पुन्हा 40चा पारा 26 तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होईल आणि हा प्रत्येक दिवशी पुढे वाढत जाईल. 28 तारखेपासून तर विदर्भात काही ठिकाणी 42-43 अंशाच्या पुढेही तापमान जाऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे मध्य भारतावर मार्चच्या शेवटीच 43 अंशापर्यंत पारा जाऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खास करून विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असून या भागातील नागरिकांनी सावधान असावं. हा मॅप आपण मुद्दाम बघत असतो आणि आज आपल्याला दिसतंय की 1 मार्चपासून तर 19 मार्चपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली नाही. मात्र आपल्याला आताच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार 20 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये आणि नांदेडच्या काही भागात पाऊस झालेला आहे. आज 21 तारखेपासून महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये, उत्तरेकडील काही राज्यांमध्ये, अगदी केरळमध्ये देखील पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे. उद्या देखील विदर्भ आणि छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं असा अंदाज आहे. ही पावसाळी परिस्थिती GFSने 23 तारखेलाही सातत्याने दाखवली असून दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा काही भाग, तेलंगणाच्या काही भागात पावसाळी प्रमाण वाढेल. त्याचबरोबर ओरिसा, छत्तीसगड आणि विदर्भ असं देखील 23 तारखेला पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पावसाळी वातावरण सातत्याने राहणार असून पूर्व भारतामध्ये देखील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण राहणार. या पावसाळी वातावरणात घट ही साधारण 24 तारखेपासून व्हायला सुरुवात होईल. तरी देखील दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये पाऊस चालू राहणार आहे. पावसाळी प्रभाव हा 25ला कमी होतोय. मात्र केरळ आणि आजूबाजूच्या काही राज्यांमध्ये विरळ पाऊस होणार आहे. उत्तर भारतात पुन्हा WDची शक्यता आहे. मार्चमध्ये देखील महाराष्ट्रात अपेक्षित पावसाची नोंद होईल असं काही वाटत नाही. पावसाच्या अंदाजाच्या बाबतीत ECMWF मॉडेल देखील महत्त्वाचं आहे. पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये आणि छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे. विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागातही पावसाळी वातावरण राहू शकतं. पूर्व भारतामध्ये बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांबरोबरच विदर्भाचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाळी वातावरणाची शक्यता 22 तारखेला देखील आहे. की या ठिकाणी पूर्व भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाळी वातावरण 23 तारखेलाही राहणार आहे. 24 तारखेपासून मात्र हे पावसाळी वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल. 26 तारखेला देखील आपण वातावरण बघतो की
केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे. 27 तारखेला असणार आहे ते. 28, 29 आणि 30 तारखेच्या दरम्यान भारतातील पावसाळी वातावरण हे कमजोर राहण्याची शक्यता आहे. आपण जर 25-26 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर यात स्पष्टपणे दिसतंय की केवळ चंद्रपूर, गडचिरोली किंवा गोंदियाच्या पूर्व भागातच पावसाळी वातावरण राहील. परंतु आपण काल देखील बघितले की लातूरला देखील पाऊस झालेला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पुढील 2 दिवस म्हणजे 21, 22, 23 असं साधारण एक पावसाळी वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती, काही ठिकाणी हलका पाऊस, तर काही ठिकाणी वादळी गारपीट होऊ शकते आणि हा उन्हाळी पाऊस आहे. त्यामुळे मार्च ही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कोरडा जाणार आहे. भारताच्याही बहुतांश भागात कोरडा जाणार आहे. सध्याचे 3 दिवस महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पावसाची उघडीप राहणार आहे. आता पूर्णपणे विदर्भ आणि खास करून पूर्व विदर्भामध्ये वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे आज पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह गारपीट होऊ शकते. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. स्थानिक स्वरूपाचं पोषक वातावरण तयार झाल्यास हे थोडं महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही परिणाम करू शकतं, परंतु तशी शक्यता फार कमी आहे. साधारण 23 तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर मात्र म्हणजे 24 तारखेपासून याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपणार आहे आणि जवळपास 30 तारखेपर्यंत पुढे याचा प्रभाव महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण देणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की मार्चमध्ये देखील फार पावसाळी प्रभाव महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता नाही आणि मग एप्रिलमध्ये देखील WDचा प्रभाव कमी होतो तर कमी दाबांचा प्रभाव वाढतो. त्यामुळे स्थानिक कमी दाब देखील वाढत असतो आणि त्यामुळे मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती एप्रिलमध्ये तयार होऊ शकते. एप्रिल संदर्भातील अंदाज आपण लवकरच जाहीर करू, परंतु एप्रिलमध्ये तुलनेत पाऊस हा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता एप्रिलमध्ये राहणार आहे. मार्चपर्यंत म्हणजे अगदी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा यावर्षी अतिशय कोरडा आपल्याला बघायला मिळाला. एवढी दुरावस्था एप्रिल मे मध्ये असणार नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.